दिवसापासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रामध्ये आहे ती जोरदार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या असतील धरणं असतील ती भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या कोल्हापुरातील शिंगणापूर हा बंधारा आहे तो पहिल्यांदा पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की शिंगणापूर बंधारा आहे तो पहिल्यांदाच आहे तो पाण्याखाली गेला आहे। खरं तर 4 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे ते सुरू होता, मात्र आज सकाळपासून पावसाने तुरळक आहे तो पाऊस शहरामध्ये मात्र पडत आहे। मात्र घाट माथ्यावर आहे तो पावसाचा जोर ओसरला नाहीये, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी पात्रात आहे ती पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचमुळे हा शिंगणापूरचा बंधारा आहे तो पहिल्यांदा पाण्याखाली गेला आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 14.2 फुटावर पोहोचली आहे। काल पंचगंगेची पातळी ती 12.5 फूट होती, मात्र कमीत कमी आज सकाळपर्यंत आहे ते 1.5 ते 2 फूट इतकी आहे ती पाण्यात वाढ झाली आहे। आता सकाळपासूनच पाण्यात आणखीन वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी याच बंधाऱ्यावर आहे ते कमी प्रमाणात आहे ते पाणी गेलं होतं, मात्र आता परत पावसाचा जोर वाढल्याने आहे ते पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला फ्लो होताना आता दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आहे तो हा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केलाय, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक आहे ती संपूर्णपणे थांबवण्यात आली आहे। यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील 5 बंधारे आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। इचलकरंजी असेल, रुई असेल, शिरोळ असेल यासह आणखीन 5 बंधारे आहेत ती सध्या पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच पावसाचा जोर आहे तो कायम असताना आपल्याला पाहायला मिळतोय। खर तर पाहायला गेलं तर गेल्या जून महिन्यामध्येच आहे ते पाणी टंचाई आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला जाणवत होती। घाट माथ्यावर देखील टँकरने आहे ते पाणी पोहोचवण्यात येत होतं। कोल्हापूर शहराला आहे ते या शिंगणापूर पंपिंग स्टेशन मधून आहे ते पाणी पुरवठा केला जात होता आणि त्यावेळेस देखील या नदी पात्रामध्ये पाणी कमी असल्याने आहे तर हा देखील पाणी पुरवठा आहे तो कमी करण्यात आला आणि 1 दिवसाआड आहे तो कोल्हापूरला पाणी पुरवठा देण्यात आला होता। मात्र आज परिस्थिती वेगळी आहे आणि आज ही संपूर्ण शिंगणापूर बंधारा आहे तो ओव्हरफ्लो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर गडिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेला आहे तो पर्यायी पूल आहे तो खचला आहे, त्या ठिकाणी नवीन पुलाचं काम सुरू आहे। त्याचमुळे शासनाच्या वतीनं आहे ते प्रशासनाच्या वतीनं पर्यायी पुलाची व्यवस्था आहे ती करण्यात आली होती, मात्र हिरण्यकेशी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह तो वाढल्यामुळे आहे ती तिथं देखील जो पर्याय पूल दिला होता तो खचला आहे, त्यामुळे तिथे देखील आहे बॅरिकेड्स लावून आहे ती वाहतूक आहे ती बंद करण्यात आली। त्यामुळे चंदगडहून जी जाणारी वाहनं आहेत ती गरजगाव मार्गे आहे ती वळवण्यात आली आहे। यासोबतच पुढचे 3 दिवस आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला आहे ते हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।